फायनान्शियल मॅनेजमेंट, ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट आणि डिसिजन सायन्स ह्या खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती आज आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्वेरीज येत होत्या, सर हे सब्जेक्ट सर खूप डिफिकल्ट आहेत सर, ह्याच्यावरती योग्यरित्या मार्गदर्शन नाही आहे पुणे युनिव्हर्सिटीसाठी सर. ऑनलाईन यूट्यूबवरती सर्व सर्च केलेलं आहे सर. ह्या विषयामध्ये सर व्यवस्थितरित्या गाईडन्स नाही आहे, कॉलेजमध्ये ठीकठाक शिकवत नाहीत. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येत होते, क्वेरीज होत होत्या, सर तुम्ही तुमच्याकडे क्लासेस घेता का ह्या सब्जेक्टविषयी? ठीक आहे सर, हे सब्जेक्ट का डिफिकल्ट आहेत सर? ह्याच्यावरती काही उपाय आहे का? सोल्युशन आहे का सर? अशा बरेच क्वेरीज होते विद्यार्थी मित्रांनो. ह्याच क्वेरीजचं निराकरण म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ स्वामी अकॅडमी. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही सब्जेक्ट हा डिफिकल्ट नसतो. ठीक आहे. डिफिकल्ट केव्हा होतो? जेव्हा तेव्हा आपल्याकडे लॅक ऑफ गाईडन्स असेल, ठीक आहे, लॅक ऑफ प्रॅक्टिस असेल, ठीक आहे, किंवा मल्टिपल रिझन्स असू शकतात, किंवा कॉम्बिनेशन ऑफ बोथ, प्रॅक्टिस पण नाही आणि गाईडन्स पण नाही. ठीक आहे. ह्या गोष्टी कशा हँडल करायच्या विद्यार्थी मित्रांनो? जर एखाद्या व्यक्तीला जर राईट काइंड ऑफ गाईडन्स भेटलं आणि त्यांनी राईट काइंड ऑफ प्रॅक्टिस जर केली, तर तुम्ही कुठलाही विषय कॉन्कर करू शकता, कुठलाही डिफिकल्ट विषय तुम्ही इझी बनवू शकता. तर ह्याच विद्यार्थ्यांच्या क्वेरीजला आपण एक सोल्युशन म्हणून काय केलेलं आहे, आपल्या स्वामी अकॅडमीमध्ये आपण FM, DS आणि AFM ह्या विषयावरती आपण क्लासेस घेतो आणि अदर मल्टिपल सब्जेक्ट्सवरती पण क्लासेस घेतो. ह्या डिफिकल्ट सब्जेक्टला आपण काय केले, ठीक आहे, इझी टू लर्न ह्यामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा हा सब्जेक्ट कुणाला पण डिफिकल्ट वाटत असेल, तेव्हा त्याला लॅक ऑफ गाईडन्स असेल आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल. जेव्हा तुम्ही स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवून आणि योग्य प्रकारे गाईडन्सच्या शोधात असाल ना विद्यार्थी मित्रांनो, वेअर देर इज अ विल देर इज अ वे असं म्हणलं जातं. आणि प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन अ परफेक्ट. ठीक आहे. हे 2 कोटेशन तुम्ही नेहमी लहानपणापासून ऐकले असतील विद्यार्थी मित्रांनो. ह्या कोटेशनचा रिअल मिनिंग म्हणजे काय, तर तुमचं हे कुठल्याही सब्जेक्टवरती कॉन्कर करणे झालं. ठीक आहे. तर कॉन्कर करण्यासाठी बघा आपल्याकडे स्वामी अकॅडमीमध्ये आपण मल्टिपल सब्जेक्टवरती आपण योग्यरित्या गाईडन्स देत असतो. ठीक आहे. बघा आता विद्यार्थ्यांच्या क्वेरीज होत्या, सर फायनान्शियल मॅनेजमेंट, डिसिजन सायन्स, FM साठी क्लासेस लावायचे, सर त्याच्यावरती एखादा डेमो भेटेल का तुमच्या क्लासचा? ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ह्या क्वेरीजवरती आपण एक डेमो घेऊन आलेला. ठीक आहे. तर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आपण एक चॅप्टर घेणार आहे, WACC. ठीक आहे. तर त्या WACC चॅप्टरला आपण आज पूर्ण क्रॅक्स करणार आहे. ठीक आहे. पूर्ण क्रॅश करून हा सब्जेक्ट एकदम इझीरित्या तुमच्यासाठी मी प्रेझेंट करणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा स्क्रीनवरती बघूया आपण आणि हा सब्जेक्ट कसा वाटला. जर तुम्हाला अशाच टाईपचे क्लासेस घ्यायचे असतील तर डायरेक्टली तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा नंबर आहे, डिस्प्ले होत असेल. ठीक आहे. ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या WhatsAppची चॅट लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्टली WhatsAppवरती रिडायरेक्ट व्हाल आणि तिथे जाऊन मला तुम्ही मेसेज करू शकता तुमचा आणि तिथे लगेच तुमच्या क्वेरीजला उत्तर देण्यात येईल. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेमो सेशनकडे लक्ष द्या. आज आपण फायनान्शियल मॅनेजमेंट ह्या सब्जेक्टमध्ये युनिट 4 मध्ये, युनिट 4 कोणता आहे आपला? कॅपिटल स्ट्रक्चर. ठीक आहे. कॅपिटल स्ट्रक्चर ह्या युनिटमध्ये आपण आज एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहोत. कोणती कन्सेप्ट आहे ते? वेटेड अवरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. काय? वेटेड अवरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. वेटेड अवरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय? जेव्हा एखादी कंपनी इस्टॅब्लिश होत असते किंवा इस्टॅब्लिश आहे, तर इस्टॅब्लिश कंपनीला काय लागतं? एखाद्या कंपनीमध्ये प्लांट इस्टॅब्लिश करायचं तर काय लागतो? पैसा लागतो. तर ते पैसा कुठून येतं? तर त्याला काय म्हणतो आपण? कॅपिटल स्ट्रक्चर. पैसा कुठून येतो आणि कुठल्या कुठल्या वेने येतो ते आपण कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये मोजत असतो. तर कोणकोणत्या वेने एखाद्या कंपनीला पैसा येतो? इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? एखाद्याला शेअर्स इश्यू करणे आणि शेअर्स थ्रू पैसे घेणे, तर त्याला आपण म्हणतो इक्विटी. इक्विटीमध्ये काय करतो आपण? जे कंपनीला प्रॉफिट होईल ते प्रॉफिट आपण शेअर होल्डर्समध्ये वाटतो, तर त्याला काय म्हणतो आपण? डिव्हिडंड. तर हे डिव्हिडंड जे असतं इक्विटीमध्ये फिक्स नसतं, म्हणजे जेव्हा कंपनी प्रॉफिट करेल तेव्हाच आपल्याला डिव्हिडंड भेटतं. आणखी सेकंड मेथड आहे, कंपनी इस्टॅब्लिश होताना आणखी एका मेथड थ्रू पैसे उचलते, त्याला म्हणतो आपण प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय? तर एक टाईपचं स्पेशल शेअर्स असतं. काय असतात? स्पेशल शेअर्स. ह्या स्पेशल शेअर्समध्ये कंपनी प्रॉफिट करो या लॉस करो, तर शेअर होल्डर्सला फिक्स काइंड ऑफ डिव्हिडंड भेटलाच पाहिजे. म्हणजे डिव्हिडंड जे असतो याच्यामध्ये फिक्स असतो. काय असतो? डिव्हिडंड इज फिक्स. ऑर्डिनरी शेअर्समध्ये डिव्हिडंड प्रॉफिटवरती असतो आणि प्रेफरन्स शेअर्सवरती डिव्हिडंड हा प्रॉफिटवरती नाही तर फिक्स असतो. प्रॉफिट हो या ना हो, कंपनीला डिव्हिडंड देणं गरजेचं असतं. थर्ड आहे, कंपनी आणखी एका मेथड थ्रू पैसे रेज करते, त्याला म्हणतो आपण डेट ऑर डिबेंचर्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण जे इंटरेस्ट रेट ठरला असेल तुमच्या अग्रीमेंटमध्ये बँकेसोबत, ते इंटरेस्ट रेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. ठीक आहे. ते पण काय असतं? इंटरेस्ट फिक्स असतं. एक वेळेस डिसाईड केलं तुम्ही 10%, तर होल लोन होईपर्यंत तुम्हाला 10% द्यावं लागतं.
तर हे झालं कॅपिटल स्ट्रक्चर. एखाद्या कंपनीला पैसे उचलायचे, इक्विटी थ्रू उचलते, ऑर्डिनरी शेअर्स म्हणतात त्याला ओएस, याला म्हणतो आपण पीएस प्रेफरन्स शेअर्स, आणि याला म्हणतो लोन ऑर डिबेंचर. ठीक आहे, ह्या मेथड थ्रू कंपनी पैसे रेज करते. ठीक आहे, हे झालं कॅपिटल स्ट्रक्चर. आता ह्या कॅपिटल स्ट्रक्चरला हे डिव्हिडंड रेज करायचं आहे. ठीक आहे, डिव्हिडंड द्यायचं आहे. तर हे डिव्हिडंड देण्यासाठी काहीतरी खर्च येतो कंपनीला. तर ते म्हणजे काय झाले, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल काय झाले, डिव्हिडंड देणे म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल. म्हणजे इक्विटी उचलण्यासाठी काहीतरी कॉस्ट देणं भाग आहे कंपनीला, तर ते देत आहे डिव्हिडंड. म्हणजे हे झालं कॉस्ट ऑफ कॅपिटल. ठीक आहे, तसंच प्रेफरन्स शेअर्सला डिव्हिडंड फिक्स असतो, त्याला पण एक कॉस्ट द्यावी लागते. म्हणजे तुम्ही पैसे उचलले, डिव्हिडंड देणार आहात, म्हणजे फिक्स तुम्हाला काहीतरी बिअर करावं लागते ना कॉस्ट, त्याला म्हणतो आपण प्रेफरन्स शेअरची कॉस्ट, कॉस्ट ऑफ कॅपिटल. आणि लोनला तुम्हाला ऑलरेडी इंटरेस्ट द्यावा लागतो बँकेला. ठीक आहे, त्याला पण आपण कॉस्ट बिअर करतो. ह्या तिन्हीचं जेव्हा ऍडिशन करतो आणि ह्याचं ऍव्हरेज काढतो, त्यालाच आपण काय म्हणतो, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. काय म्हणतो, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. म्हणजे इक्विटी तुम्हाला इश्यू करायचं आहे तर किती कॉस्ट येते, प्रेफरन्स शेअर्स इश्यू करायचे तर तुम्हाला किती कॉस्ट पडते, आणि डिबेंचर्स इश्यू करायचे तर तुम्हाला किती कॉस्ट पडते. ह्या तिन्हीचं जेव्हा आपण ॲव्हरेज घेतो त्यालाच म्हणतो वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. ठीक आहे, अशा प्रकारे हे वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलची कन्सेप्ट आहे. तर हे कन्सेप्ट आपल्याला माहित झाली. तर हे कन्सेप्ट माहित झाल्यानंतर आपल्यापाशी 2-3 टाईपचे प्रॉब्लेम्स येतात. वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल काढण्यासाठी एक्झाममध्ये फिक्स दरवर्षी प्रॉब्लेम असतो. WACC काढत असताना आपल्याकडे 3 टाईपचे प्रॉब्लेम्स येतात. कोणते कोणते येतात 3 टाईपचे प्रॉब्लेम? तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या समोर दिसतंय बिफोर टॅक्स आणि आफ्टर टॅक्स. म्हणजे WACC कॅल्क्युलेट करत असताना कॅल्क्युलेट WACC, तर एक टाईपचा प्रॉब्लेम काय झाला, बिफोर टॅक्स अँड आफ्टर टॅक्स. बिफोर टॅक्स अँड आफ्टर टॅक्स मी शॉर्ट मध्ये लिहितो 80. ठीक आहे, देन आहे आपल्याकडे दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम काय येतो, बुक व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. म्हणजे WACC काढत असताना कॅल्क्युलेट WACC बाय युजिंग बिफोर टॅक्स अँड आफ्टर टॅक्स. दिस इज वन काइंड ऑफ प्रॉब्लेम. सेकंड, बाय युजिंग बुक व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू, MV इन शॉर्ट लिहिलं. आणि थर्ड आपल्याला देतो WACC काढायचा असतो जेव्हा आपल्याला ग्रोथ रेट दिलेला असतं आणि त्यावरनं आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल काढायचं. तर कसं काढायचं कॉस्ट ऑफ कॅपिटल, तर इक्विटी कॅपिटल, प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल आणि डेट, त्यालाच म्हणतो आपण कॉस्ट ऑफ इक्विटी, कॉस्ट ऑफ डेट अँड कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर्स. ह्या 3 मेथडने आपल्याला WACC कॅल्क्युलेट करायचा असतो. ठीक आहे, तर यातली सगळ्यात पहिली मेथड आहे बिफोर टॅक्स आणि आफ्टर टॅक्स. तर आपण आज बघूया बिफोर टॅक्स आणि आफ्टर टॅक्स. ठीक आहे, हे बघा तुमच्या समोर एक प्रॉब्लेम दिसतोय. कोणता प्रॉब्लेम आहे, ममता लिमिटेड हॅज फॉलोइंग कॅपिटल स्ट्रक्चर. काय फॉलोइंग कॅपिटल स्ट्रक्चर आहे, इक्विटी 12% डिव्हिडंड देते कंपनी. किती रुपीज घेते इक्विटी थ्रू, 5 लाख रुपीज. प्रेफरन्स शेअर थ्रू किती घेते, 2.5 लाख रुपीज. आणि लोन थ्रू इंटरेस्ट किती देते, 8%, तर 7.5 लाख रुपीज. यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट WACC बिफोर टॅक्स अँड आफ्टर टॅक्स, अज्युम द टॅक्स रेट ॲट 50%. ह्या अशा टाईपचा प्रॉब्लेम दिलेला असतो तुम्हाला. तर काय करायचं, जेव्हा केव्हा WACC आपल्याला काढायला दिलेलं असतं, एक फिक्स फॉर्मॅट असतो. ते फिक्स फॉर्मॅट काय आहे बघा, इथे लिहायचं पर्टिक्युलर्स. ठीक आहे, इथे लिहायचं अमाऊंट, आणि हे 2 लिहून घेऊन सुरुवातीला जे दिलंय तेच लिहून घ्यायचं, इक्विटी, प्रेफरन्स शेअर्स, लोन आणि त्याची अमाऊंट जशाच तसं लिहून घ्या. इक्विटी, ठीक आहे, 12%. प्रेफरन्स शेअर्स शॉर्ट मध्ये लिहितो मी 10%. आणि लोन आपल्याला 8% ने दिलेला आहे. ठीक आहे, अमाऊंट किती दिले, 5 लाख लिहून घ्या, 5 लाख. याचं किती दिलंय, 2.5 लाख. आणि खाली किती दिले, 7.5 लाख. ठीक आहे, खालती एक रेश मारा आणि इथे लिहा टोटल. हे झाला फिक्स स्टँडर्ड फॉर्मॅट. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे ऑलवेज आपल्याला काढत असताना वेट घ्यायचा असतो. इंडिव्हिज्युअल म्हणजे 3 टाईपचे कॅपिटल कंपनी रेज करत आहेत, इक्विटी, प्रेफरन्स शेअर, लोन. तर इक्विटी ह्या तिन्हीमध्ये किती पर्सेंटेज होल्ड करते, प्रेफरन्स शेअर्स ह्या तिन्हीमध्ये किती पर्सेंटेज होल्ड करते, आणि लोनचं ह्या तिन्हीमध्ये किती पर्सेंटेज वेटेज आहे, ते वेटेज काढायचं असतो. इथे लिहा वेट, और त्याला आपण म्हणतो इन शॉर्ट प्रपोर्शन.
हे फिक्स आणि फिक्स फॉर्मॅट असतो आपल्याकडे. ठीक आहे. प्रपोर्शन आणि वेट कसं काढतात, इथे लिहायचं खाली वर्किंग नोट. वर्किंग नोट मध्ये काय करायचं, प्रपोर्शन कसं काढलंय तुम्ही शो करून दाखवायचं. तर बघा आता प्रपोर्शन ऑफ इक्विटी काढताय तुम्ही, इथे लिहा प्रपोर्शन ऑफ इक्विटी. प्रपोर्शन ऑफ इक्विटी कसं काढायचं प्रपोर्शन ऑफ इक्विटी, तर काही नाही, टोटल करा 5 लाख प्लस 2.5 लाख 7.5 लाख, 7.5 लाख प्लस 7.5 लाख 15 लाख, हे झालं टोटल. आता हे इंडिव्हिज्युअल बाय टोटल केलं तर आपलं प्रपोर्शन ऑफ इक्विटी येईल. म्हणजे कसं, तर याची अमाऊंट किती आहे 5 लाख डिवायडेड बाय 15 लाख टोटल. म्हणजे ह्या तिन्हीचं वेट किती आहे टोटल 15 लाख आहे. तर या 15 लाख मध्ये हे 5 लाख किती पर्सेंट होल्ड करते, तर करा कॅल्क्युलेशन. हे येतं 1/3, 5 1 5, 5 3 15, 1/3 म्हणजे 0.33. ठीक आहे, 0.33 येते याचं कॅल्क्युलेशन. म्हणजे इथं लिहून घ्या 0.33. ठीक आहे. सेकंड आता प्रपोर्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स काढायचे आपल्याला. प्रपोर्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स मी शॉर्ट मध्ये लिहितो. कसं काढणार बघा, इंडिव्हिज्युअल 2.5 लाख डिवायडेड बाय टोटल. इंडिव्हिज्युअल किती आहे 2.5 लाख डिवायडेड बाय टोटल 15 लाख. करा कॅल्क्युलेशन. 25 1 25, 25 6 150 मीन्स 1/6. 1/6 मीन्स किती 0.166 मीन्स जेव्हा केव्हा 0.666 असेल तर राऊंड फिगर व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे ह्या 6 ला कन्वर्ट करून काय घेणार 7 घेणार, म्हणजे 0.17. ठीक आहे, 0.17 इथे घेतलो मी 0.17. ठीक आहे, नेक्स्ट करा. थर्ड काय आपलं प्रपोर्शन ऑफ लोन. प्रपोर्शन ऑफ लोन कसं काढणार, प्रपोर्शन ऑफ लोन कसं काढणार 7.5 लाख डिवायडेड बाय 15 लाख. 7.5 लाख डिवायडेड बाय 15 लाख म्हणजे किती झालं 7.5 2 15 मीन्स 1/2. 1/2 मीन्स 0.5. ठीक आहे, हे लिहा 0.5. आता एक लक्ष द्या, ऑलवेज जेव्हा आपण वेट काढतो किंवा प्रपोर्शन काढतो तेव्हा काय करायचं, ऑलवेज याची ऍडिशन करायची. 0.33 प्लस 0.17 प्लस 0.15 ऑलवेज 1 यायला पाहिजे. 1.00 येतं. ठीक आहे, ऑलवेज 1. समजा तुमचं 0.99 येते, 0.99 येते, इट्स ओके. कारण तुम्ही आता जसं आपण 1.66 घेतलं होतं तिथं तुम्ही राऊंड फिगर करायचं विसरला होतात, त्यामुळे तुमचं 0.99 येते. 0.98 येते, सेम कॅल्क्युलेशन मिस्टेक असेल तुमची, म्हणजे राऊंड फिगर व्हॅल्यू करायची विसरला असेल. तर ऑलवेज तुमचं 0.99 येत असेल 0.98 असेल तर ऑलवेज 1 घ्यायचं, कारण तुम्ही नियर बाय सेमच आहात. ठीक आहे, तर हे झालं आपलं वेट. ठीक आहे, ऑलवेज 1 आलं पाहिजे, ऑलवेज 1 आलं पाहिजे, हे झालं. ठीक आहे, तर आपल्याला आता बघा नेक्स्ट काय म्हणलंय, बिफोर टॅक्स आफ्टर टॅक्स काढायला सांगितलंय. तर बघा बिफोर टॅक्स कसं काढणार, मी शॉर्ट मध्ये बीटी लिहितो. शॉर्ट मध्ये बीटी लिहितो मी, बीटी 80. ठीक आहे, बिफोर टॅक्स आफ्टर टॅक्स. तर बघा बिफोर टॅक्स कसं काढणार मी, इथे लिहितो मी आफ्टर टॅक्स. जे काही व्हॅल्यूज आपल्याला दिले असते इक्विटीच्या समोर 12%, प्रेफरन्स शेअरच्या समोर 10%, लोनच्या समोर 8%, हे झालं डोळे झाकून बिफोर टॅक्स असतं. काय असतं बिफोर टॅक्स, लिहून घ्या 12 10 8. ठीक आहे, आता आफ्टर टॅक्स पण सेमच असतं. कशासाठी, इक्विटी आणि प्रेफरन्स शेअरसाठी. इक्विटी आणि प्रेफरन्स शेअरसाठी आफ्टर टॅक्स सेम असतं, म्हणजे 12/10. फक्त जेव्हा केव्हा लोन येतं, जेव्हा केव्हा लोन येतं तेव्हा आपलं फक्त आफ्टर टॅक्स चेंज होत असतं. का चेंज होत असतं, तुम्ही ऐकलं असाल, जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स पे करत असता, इन्कम टॅक्स पे करत असताना तुम्हाला समजा तुम्ही होम लोन घेतलेला आहे, त्याच्यावरती इंटरेस्ट भेटतो. ते इंटरेस्ट रेट आपलं काय असतं, आपल्याला माफ असतो. सरकार त्यावरती आपल्याला कन्सेशन डिडक्शन देतं. ठीक आहे, रिबेट देतं. तर त्या इंटरेस्टला आपल्याला कंपनीमध्ये पण रिबेट भेटत असतो. त्यामुळे त्याचा एक फॉर्म्युला आहे, आफ्टर टॅक्स लोन, आफ्टर टॅक्स लोन
इक्वल टू इंटरेस्ट इंटू 1 मायनस टॅक्स रेट. इंटरेस्ट काय आपलं 8% आहे, 8%. 8 इंटू 1 मायनस टॅक्स रेट किती आहे बघा, दिलंय का टॅक्स रेट, ऍज्युम टॅक्स रेट ॲज अ 50%, म्हणजे इथं 50%. करा कॅल्क्युलेशन. 8 इंटू 0.5 दॅट इज 4. आफ्टर टॅक्स लोन काय आलं 4 आलं, इथं घ्या 4. क्लिअर आहे. जेव्हा केव्हा लोन डिबेंचर्स दिलेला असेल तेव्हा आपल्याला फक्त आफ्टर टॅक्सची व्हॅल्यू चेंज होते, कारण त्याचा फॉर्म्युला आहे इंटरेस्ट इंटू 1 मायनस टॅक्स रेट, त्यामुळे इथं 4 आलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आता डायरेक्टली आपल्याला आपण फायनल स्टेजला आलेलं. पर्टिक्युलर काढायचं, अमाऊंट जो दिलेला आहे त्याच्याच तसं लिहायचं, वेट काढायचं त्याच्यावरनं, इंडिव्हिज्युअल बाय टोटल. हे वेट काढलेलं आहे. बिफोर टॅक्स जे दिलेली व्हॅल्यू असते तेच घ्यायची असते, आणि आफ्टर टॅक्स फर्स्ट इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर साठी सेम असतं, बाकी लोन साठी फक्त फॉर्म्युला आहे हे केलेलं आहे. आता फायनल स्टेप आहे आपली WACC बिफोर टॅक्स, आणि इथं लिहा WACC आफ्टर टॅक्स. ठीक आहे. कसं काढणार WACC बिफोर टॅक्स आणि आफ्टर टॅक्स, बघा खूप इझी आहे, खूप इझी आहे. proportion into before tax means WACC before tax, proportion into before tax that is WACC before tax, and proportion into before tax that is WACC before tax. करा calculation. 0.33 into 12 that is 12 3 is 36 means that is 3.96. 3.96 येते. ठीक आहे. तुम्ही कॅल्सी घेऊन पण चेक करू शकता. हे बघा दिसत असेल तुम्हाला 12 इंटू 0.33 दॅट इज 3.96. ठीक आहे. 3.96 आलेला आहे. 3.96 म्हणजे ह्याला राऊंड फिगर घेऊन काय करू 4 करू शकतो आपण, तर लिहा 4. ठीक आहे. 4 लिहा. नेक्स्ट 0.17 इंटू 10 means 1.7. नेक्स्ट 0.50 इंटू 8, 5 8 जा 40 means 4 झालं. सिमिलरली हे झालं आपलं WACC बिफोर टॅक्स. आता WACC आफ्टर टॅक्स काढायचं मला. कसं काढणार, प्रोपोर्शन इंटू आफ्टर टॅक्स, प्रोपोर्शन इंटू आफ्टर टॅक्स, प्रोपोर्शन इंटू आफ्टर टॅक्स. करा मल्टिप्लिकेशन. सेम येणार आहे कारण सेम व्हॅल्यूज आहेत. 4.70 इंटू 10 1.7. खाली बघा 0.50 इंटू 4 आहे काय, 0.50 इंटू 4 आहे मीन्स 5 4 जा 20, 20 मीन्स यहाँ पे कितना आएगा 2 आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता ह्याची ऍडिशन करा. 4 प्लस 4 8, 8 प्लस 1.7 दॅट इज 9.7. ह्याची ऍडिशन करा. 4 प्लस 2 6, 6 प्लस 1.7 दॅट इज 7.7. इझी आहे, इझी आहे. मीन्स आता इथे खाली काय करायचं, डायरेक्टली स्टेटमेंट लिहायचं. देअरफॉर WACC तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा, वेटेड अवरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल बिफोर टॅक्स WACC BT इज 9.7%. ऑलवेज पर्सेंटेज असतं कारण हे BT पर्सेंटेज मध्ये आहे. ठीक आहे. 12%, 10%, 8%. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे पर्सेंटेज ह्याला पण लागू होणार. ठीक आहे. त्यामुळे नेक्स्ट लिहा WACC आफ्टर टॅक्स इज 7.7%. ठीक आहे. असं लिहायचं. काय काय केलंय बघा, आपल्याला अशा टाईपचा प्रॉब्लेम दिलेला असतो. सोर्सेस ऑफ कॅपिटल दिलेलं असतं, इक्विटी प्रेफरन्स लोन. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हणतं बिफोर टॅक्स आफ्टर टॅक्स वरनं कळा. फिक्स स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आपलं. पर्टिक्युलर लिहायचं, अमाऊंट लिहायचं, जे दिलं ते लिहून घेतलं. इक्विटी 5 लाख, प्रेफरन्स शेअर 2.5 लाख, लोन 7.5 लाख. ह्याचं आपल्याला काय दिलेलं आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल दिलंय. म्हणजे इक्विटी तुम्हाला 12% डिव्हिडंड वरती देत आहे, प्रेफरन्स शेअर 10% वरती देत आहे, लोन 8% वरती. ह्यावरनं प्रोपोर्शन काढायचं. प्रोपोर्शन कसं काढणार, इंडिव्हिज्युअल बाय टोटल, इंडिव्हिज्युअल बाय टोटल, इंडिव्हिज्युअल डिवायडेड बाय टोटल. Proportion of equity 5 lakh divided by 15 lakh. Proportion of preference shares 2.5 lakh divided by 15 lakh. Proportion of loan 7.5 lakh divided by 15 lakh. ते आलं 0.33, 0.17, 0.50. ऑलवेज 1 आलं पाहिजे, ऑलवेज 1. नियर बाय 0.99, 98 येते, तर राऊंड फिगर 1 लिहायचं. ठीक आहे. कारण तुम्ही राऊंड फिगर करायचं विसरलात व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं
हे पॉईंटमध्ये येते. ठीक आहे, त्यामुळे 1 आले, तुम्ही नियर बाय करेक्ट आहात. ठीक आहे. त्यानंतर प्रपोर्शन झालं. बिफोर टॅक्स आपली जी अमाऊंट दिलेली असते तेच असते. बिफोर टॅक्स जसं तसं लिहून घेतलेलं आहे. आफ्टर टॅक्स इक्विटी आणि प्रेफरन्स शेअरसाठी सेमच असतं, मीन्स 12-12 10-10. ठीक आहे. फक्त लोन जेव्हा केव्हा लोन येतं, कारण आपल्याला इन्कम टॅक्सेशन मध्ये रिबेट भेटत असतं. ठीक आहे, रिबेट भेटत असतं. तर त्या रिबेटसाठी आपण काय करतो, टॅक्स ऑथॉरिटीजला सांगतो मी लोन घेतलेला आहे, मला ह्याच्यावरती रिबेट पाहिजे. त्यामुळे आपल्याला एक फॉर्म्युला आहे आफ्टर टॅक्स लोनसाठी, इंटरेस्ट इंटू 1 मायनस टॅक्स रेट. ठीक आहे, तर हे आलं आपलं 4. तर प्रपोर्शन इंटू बीटी, प्रपोर्शन इंटू एटी, हे आलं डब्ल्यूएसीसी एटी बीटी. ठीक आहे. प्रपोर्शन इंटू बीटी डब्ल्यूएसीसी बीटी, प्रपोर्शन इंटू एटी डब्ल्यूएसीसी एटी. ठीक आहे. प्रपोर्शन इंटू बीटी डब्ल्यूएसीसी बीटी, प्रपोर्शन इंटू एटी दॅट इज डब्ल्यूएसीसी एटी. ठीक आहे. ह्याचं कॅल्क्युलेशन केलं, ऍडिशन हे ऑलवेज पर्सेंटेज मध्ये असतं. देअरफॉर डब्ल्यूएसीसी वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल बिफोर टॅक्स इज 9.7%. डब्ल्यूएसीसी आफ्टर टॅक्स इज 7.7%. हे अशा प्रकारे हे आपलं डब्ल्यूएसीसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. काय प्रॉब्लेम असेल तरी कमेंट मध्ये टाका, आपण बघूया. तर तुमच्या प्रॅक्टिससाठी एक प्रॉब्लेम देतो मी. ठीक आहे, इथे घ्या 10 लाख, इथे घ्या 12.5 लाख, इथे घ्या 17.5 लाख. ह्याचं काय कॅल्क्युलेशन आहे ते कमेंट मध्ये फेकून मारा. मी बघून तुम्हाला सांगतो की तुम्ही करेक्ट सॉल्व्ह केलंय का नाही केलं. ठीक आहे. आता आपण डब्ल्यूएसीसी बिफोर टॅक्स आफ्टर टॅक्स बघितलेला आहे. आता डब्ल्यूएसीसी बाय युझिंग बुक व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू चेक करूया. नेक्स्ट सेशन येईल, त्या नेक्स्ट सेशन मध्ये बुक व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू ना प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर थँक्यू मित्रांनो, डेमो सेशन तुम्ही शेवटपर्यंत बघितलं. कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला क्लासेस लावायचे असतील तर नक्की स्वामी अकॅडमी वेबसाईटला व्हिजिट द्या, www.swamiacademy.com. आणि ॲप्लिकेशन आहे आपलं प्ले स्टोअरवरती स्वामी अकॅडमी, ह्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करा. तिथं रेकॉर्डेड क्लासेस आपले एकदम नॉमिनल कॉस्टमध्ये आहेत. तिथे जाऊन तुम्ही आपले रेकॉर्डेड सेशन पण घेऊ शकता आणि तुमच्या ह्या FM, DS आणि AFMच्या जर्नीला इझी आणि आसान बनवू शकता. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण लाईव्ह सेशनमध्ये. थँक्यू.